आता जसं परिवर्तन विधानसभेमध्ये घडवलं, आपणच सगळ्यांनी घडवलं ना। कोणी चंद्रावरची मंगळावरची माणसं नव्हती आली, वसई विरार मधल्याच माणसांनी लोकांनी हे घडवलेलं आहे। तेच परिवर्तन महानगरपालिकेमध्ये तुम्हाला घडवायचंय। तुम्हाला तुमच्या न्यायासाठी आजपर्यंत जे कायदे झाले नाहीत ते कायदे बनवून घेऊन ठेक्यावरची महानगरपालिका, खरी खुरी शासनाची महानगरपालिका बनवायची। शायद चुनाव नहीं बोला था आपने, वो चुनाव शब्द ऐड किया है। आपको मैं करेक्ट करता हूँ। उन्होंने बोला है कि यहाँ पे बदलाव लाएंगे ठेका पद्धति में। आप थोड़ा ट्विस्ट कर रहे हैं शब्दांकन को। मैं उनके पीछे ही खड़ा था, आप रिकॉर्डिंग निकाल लीजिए। चुनाव का कहीं पे भी उन्होंने मुद्दा लिया नहीं है, चुनाव की बात ही आई नहीं। मैं उस बात का खंडन करता हूँ। नया जमाना आएगा, कमाने वाला आएगा। सगळ्यांचे हात वरती आले पाहिजेत, लढतोय आपण। कमाने वाला आएगा, कमाने वाला आएगा। नमस्कार, मैं रे पंडित और इस वक्त मैं खड़ा हूँ वसई विरार महानगर पालिका में। एक बार आप दिखाइए, आज यहाँ पे हजारों की तादाद में लोग हैं, जमीन पे बैठे हैं, धरने दे रहे हैं और साथ में नारे भी लगा रहे थे। बता दूं आपके, किसी पार्टी के कार्यकर्ता नहीं है, कोई नेता नहीं है, ये इसी वसई विरार महानगर पालिका में काम करने वाले लोग हैं जो यहाँ पे दिन रात मेहनत करते हैं। लेकिन दिक्कत ये है कि ये ठेकेदार के द्वारा आए हुए हैं और परमानेंट नहीं है। किसी को 10 साल हुआ, किसी को 15 साल हुआ, तो किसी को 20 साल हुआ, लेकिन अब तक उन्हें परमानेंट नहीं किया गया। दूसरी बात, इनसे उतना ही काम लिया जाता है जितना बाकी लोग काम करते हैं जो परमानेंट है। ये जो पगार है वो एक समान नहीं है। बीच में ठेकेदार है और ठेकेदार के हाथ में है इनको पगार देना, और साथ में जो इनके फंड आते हैं वो भी कहाँ जाते हैं पता नहीं, ये फंड भी गायब होते हैं। तमाम समस्याएं कई सालों से लोग लेके जूझ रहे थे। आखिरकार इन्होंने आज आवाज उठाया और वसई विरार महानगर पालिका का पूरा घेराव कर लिया। महिलाएं यहाँ बैठी हैं, जहाँ देश में नारी शक्ति को आगे बढ़ाया जा रहा है, समानता का अधिकार दिलाया जा रहा है, वहीं पे महिलाएं अपने हक के लिए यहाँ पे आंदोलन कर रही हैं, यहाँ पे घेराव कर रही हैं। बता दूं आपको कि वसई विधानसभा 133 की आमदार विधायिका स्नेहा दुबे पंडित भी यहाँ पे आई हैं। उन्होंने भी यहाँ के लोगों से संवाद किया। उन्होंने वादा किया कि बहुत जल्द ही जो बीच में ठेकेदार है उन्हें निकाल के फेंक दिया जाएगा और वसई विरार महानगर पालिका ठेकेदारों से मुक्त किया जाएगा। लेकिन कब और कैसे होगा, उन्होंने ये बताया कि जैसे विधानसभा में यहाँ के लोगों ने परिवर्तन लाया, वैसे महानगर पालिका में परिवर्तन आएगा, उसके बाद ही शायद ये सब हो पाएगा। फिलहाल इनकी मांग है कि इन्हें समान वेतन दिया जाए। इनकी मांग ये भी है कि इन्हें भी परमानेंट किया जाए और होना भी चाहिए। समान काम करने पे समान अधिकार मिलना चाहिए और समान वेतन मिलना चाहिए। हालांकि देखना होगा कि आने वाले वक्त में क्या होता है, क्या इनकी मांग को पूरा किया जाता है या फिर दोबारा उन्हें इसी तरह से फिर से आंदोलन करना पड़ेगा। आता जसं परिवर्तन विधानसभेमध्ये घडवलं, आपणच सगळ्यांनी घडवलं ना। कोणी चंद्रावरची मंगळावरची माणसं नव्हती आली, वसई विरार मधल्याच माणसांनी लोकांनी हे घडवलेलं आहे। तेच परिवर्तन महानगरपालिकेमध्ये तुम्हाला घडवायचंय। तुम्हाला तुमच्या न्यायासाठी आजपर्यंत जे कायदे झाले नाहीत ते कायदे बनवून घेऊन ठेक्यावरची महानगरपालिका, खरी खुरी शासनाची महानगरपालिका बनवायची। सर, एक सवाल मेरा था। अभी स्नेहा दुबे जी ने संवाद करते हुए कामगार से कहा कि जैसे आपने बदलाव किया विधानसभा में, वैसे ही आपको वसई विरार महानगर पालिका के चुनाव में बदलाव करना होगा। तो हमारी आपने शायद चुनाव नहीं बोला था, आपने वो चुनाव शब्द ऐड किया है। आपको मैं करेक्ट करता हूँ। उन्होंने बोला है कि यहाँ पे बदलाव लाएंगे ठेका पद्धति में। आप थोड़ा ट्विस्ट कर रहे हैं शब्दांकन को। मैं उनके पीछे ही खड़ा था, आप रिकॉर्डिंग निकाल लीजिए। चुनाव का कहीं पे भी उन्होंने मुद्दा लिया नहीं है, चुनाव की बात ही आई नहीं। मैं उस बात का खंडन करता हूँ। उन्होंने बदलाव ठेका पद्धति में लाने को कहा। आपने उसके ऊपर आप जो क्वेश्चन पूछ रहे हैं वो गलत है। उसको मैं आपको होली और आने वाले सब त्योहारों की शुभकामनाएं देता हूँ। बदलाव ठेका पद्धति में लाने के लिए उन्होंने बोला है। मुझे इस बारे में ज्यादा बात नहीं करनी। मैं आज यहाँ पे राजनीति के लिए नहीं आया हूँ, मैं आज यहाँ पे कामगारों के मुद्दों के लिए यहाँ पे आया हूँ। मैं भी एक कामगार प्रतिनिधि हूँ, मुझे मालूम है लेबर लॉ क्या कहता है, और लेबर लॉ के बारे में आप अगर मुझे क्वेश्चन पूछेंगे तो उस बारे में मैं ज्यादा जानकारी दे पाऊंगा।
आप प्रश्न को विपर्यास के ऊपर मत लेके जाइए। धन्यवाद। वेगवेगळे आलात की आमचा नर्सेसचा प्रॉब्लेम आहे, आम्ही नर्स बघू, आमचा लिपिकांचा प्रॉब्लेम आहे, आम्ही लिपिक बघू, आमचा इंजिनियर्सचा प्रॉब्लेम आहे तर आम्ही इंजिनियर्स म्हणून वेगळे जाऊ, तर तसं चालणार नाही। आपण सगळे जण कुठे काम करतो? संस्था एक आहे ना का? कोणी वसईत काम करतं, कोणी कल्याणच्या महानगरपालिकेत काम करतं, कोणी भिवंडीत करतं, कोणी मुंबईत करतं, असं आहे का? आपण सगळे जण वसई विरार शहर महानगरपालिकेच्या एकाच महानगरपालिकेमध्ये काम करतो। जरी आपली डिपार्टमेंट्स वेगवेगळी असतील तरी आपल्या मागण्या एकच आहेत, आपल्यावर झालेला अन्याय मग आपल्याला न्याय सुद्धा एकच आणि एकत्र येऊनच मिळणार। हा जो मी पाठीमागे च लावलाय तो कधीच विसरू नका, लक्षात घ्या। कारण की जेव्हा तुम्ही वेगवेगळे व्हाल तेव्हा तुमच्या पाठीमागे आणखीन वेगवेगळी लोक येतील आणि प्रत्येक जण आपापल्या डोक्याने चालेल आणि मग आपल्याला न्याय मिळणार नाही। त्याच्यामुळे एकत्र एका छताखाली एका झेंड्याखाली येणं महत्वाचं होतं आणि माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही सगळे जण एका झेंड्याखाली आलेला आहात। श्रमजीवी कामगार संघटनेच्या झेंड्याखाली तुम्ही आलेला आहात आणि सुलतानबाईंच्या रूपाने तुम्हाला सक्षम नेतृत्व मिळालेलं आहे याची प्रचिती तुम्हाला झालेली असेल। आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते, श्रमजीवी कामगार संघटनेने हातात घेतलेला विषय हा पूर्ण होत नाही असं कधीच आजपर्यंत झालेला नाही। आणि त्यातही जो विषय आणि त्यातही ज्या विषयामध्ये सुलतानबाई नेतृत्व करत असतात तो विषय तडीस गेल्याशिवाय सुलतानबाई झोपत नाहीत। त्यामुळे आपल्याला नेता असावा लागतो आपल्या बरोबर की जो तुमच्या वेदना समजेल, जो तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून लढेल। रस्त्यावर राहायची वेळ आली रस्त्यावर राहील, उपाशी राहण्याची वेळ आली तर उपाशी राहील। आणि तसा नेता तुम्हाला सुलतानबाईंच्या रूपाने आणि विवेक भाऊंच्या रूपाने मिळालेला आहे। त्यामुळे तुम्हाला मी सगळ्यांना परत एकदा एकच विनंती करते की काहीही झालं तरी तुमच्यातली आताची जी ही एकजूट आहे ती भंग होऊ देऊ नका, असेच एकजूट राहा। आणि मी लोकप्रतिनिधी या नात्याने श्रमजीवी संघटनेची मी माजी कार्याध्यक्ष होती, पण आता मी लोकप्रतिनिधी आहे, मी वसईची आमदार म्हणून मी इथे आलेली आहे। मी श्रमजीवी लोकप्रतिनिधी या नात्याने मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेन की तुम्ही सुद्धा ह्या वसई विरार शहराचे नागरिक आहात। तुम्ही सुद्धा या महानगरपालिकेला आणि वसई विरार शहरातल्या नागरिकांचे गेले 15 वर्ष तुम्ही सेवा करता आहात आणि तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने मी तुमच्या नेहमी सोबत असेन। जिथे जिथे गरज लागेल मग मुख्यमंत्र्यांकडे जावं लागलं, नगर विकास मंत्र्यांकडे जावं लागलं, उपमुख्यमंत्र्यांकडे जावं लागलं, रस्त्यावर बसायची वेळ आली तुमच्या बरोबर तर रस्त्यावर बसण्याची तयारी सुद्धा माझी आहे। कारण तुम्हाला न्याय मिळाला तर या विरार, वसई, नालासोपारा, नायगावच्या लोकांना न्याय मिळणार आहे। तुम्ही सुद्धा माझे आहात, त्यामुळे तुमच्यासाठी लढणं, तुमच्यासाठी न्याय मागणं हे सुद्धा माझं प्रथम कर्तव्य आहे आणि म्हणून मी आज इथे आलेली आहे। त्याच्यामुळे निश्चिंत राहा, लढल्याशिवाय अधिकार मिळत नाही, मागून अधिकार मिळत नाही, ते खेचून घ्यावे लागतात, त्यासाठी लढावं लागतं आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढाई सुरूच ठेवावी लागते। म्हणून मी तुम्हाला म्हटलं, एकदा आपण लढाईमध्ये उतरलो की मग आपल्याला आपली डोकी खराब करण्यासाठी पण इतर खूप लोक येतात आणि आपल्याला वसई विरारचा इतिहास माहिती आहे। त्यामुळे आपल्या एकजुटीमध्ये इतर कोणालाही येऊ देऊ नका आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढण्याची तयारी ठेवा। आणि मला खात्री आहे की श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून तुम्हाला नक्की न्याय मिळेल आणि जेव्हा तो न्याय मिळेल तेव्हा पूर्ण महाराष्ट्रातला तो इतिहास असेल। कारण 15 वर्ष
15 वर्ष सगळे कर्मचारी ठेक्यांवर चालवणारी ही एकमेव महानगरपालिका असेल. अशी महानगरपालिका दुसरी बघितली नाही. पण आता जसं परिवर्तन विधानसभेमध्ये घडवलं, आपणच सगळ्यांनी घडवलं ना. कोणी चंद्रावरची मंगळावरची माणसं नव्हती आली. वसई विरार मधल्याच माणसांनी लोकांनी हे घडवलेलं आहे. तेच परिवर्तन महानगरपालिकेमध्ये तुम्हाला घडवायचंय. तुम्हाला तुमच्या न्यायासाठी आजपर्यंत जे कायदे झाले नाहीत ते कायदे बनवून घेऊन ठेक्यावरची महानगरपालिका, खरी खुरी शासनाची महानगरपालिका बनवायची. यापुढे लक्षात ठेवा, महानगरपालिका ही शासनानेच चालवली पाहिजे. महानगरपालिकेमध्ये सुलतानबाई, महानगरपालिका ही कुठच्याही ठेकेदाराच्या दरवाजा पुढे गहाण राहता कामा नये. आणि ही जबाबदारी श्रमजीवी संघटनेने घ्यावी असं मला वाटतं. तुमच्या खांद्यांवर ही जबाबदारी मी देते आहे की ठेकेदार मुक्त महानगरपालिका आपल्याला करायची आहे. आणि त्यासाठी अशीच लढाईची तयारी ठेवा. जिंकल्याशिवाय परत फिरायचं नाही. आणि माझ्यामध्ये सुद्धा संघटक आहे, कार्यकर्ती आहे, ती गप्प बसू मला देणार नाही. त्याच्यामुळे मी 2-3 घोषणा देते. घोषणा शिकवल्या का तुम्हाला आतापर्यंत? नाही शिकवल्या. मी म्हणणार श्रमजीवी संघटना जिंदाबाद. तुम्ही जिंदाबाद जिंदाबाद परत म्हणायचं. श्रमजीवी संघटना जिंदाबाद, श्रमजीवी संघटना जिंदाबाद. आमचा लढा न्यायासाठी, तुम्ही म्हणायचं माणूस म्हणून जगण्यासाठी. आपल्याला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिलेला आहे संविधानाने. आणि तो सन्मानाने जगण्याचा अधिकार घेण्यासाठी आपण इथे बसलेलो, बरोबर. आमचा लढा न्यायासाठी, आमचा लढा न्यायासाठी. मी म्हणणार कमानेवाला, तुम्ही म्हणायचं कमानेवाला काय करतो? खाएगा. कमानेवाला लूटनेवाला, लूटनेवाला नया जमाना, कमानेवाला. या सगळ्यांचे हात वरती आले पाहिजेत. लढतोय आपण. कमानेवाला, कमानेवाला, लूटनेवाला, लूटनेवाला नया जमाना, नया जमाना. लड़ेंगे, जीतेंगे, लड़ेंगे, लड़ेंगे, लड़ेंगे. शाबाश. थैंक यू.